नवीन इमारतीमध्ये पदार्पण करीत आहे सर्वांच्या साक्षी, कारण उपवरायाचं प्रमाण आहे. जोडोनी या धन उत्तम व्यापारी उदास विचारे वेच करी, उत्तमची गती टोएक पावील उत्तम भोगील जीव खाली. परमार्थ करत असताना संन्यासी ब्रह्मचारी महाराज ज्या पदाकरता आपलं आयुष्य घालतात, भगवंताच्या प्राप्ती करतात, ते प्रपंचामध्ये राहूनही त्या पदाला प्राप्त होत नाही. कारण उत्तमची गती, उत्तम गतीला जाण्याकरता परमार्थिकाला जाता येतं आणि व्यवहार करणाऱ्यालाही जाता येतं. फक्त एकच आहे, व्यवहार करत असताना जोडून या धन उत्तम व्यवहारी, उत्तम व्यवहारानं उत्तम प्रकारे व्यवहार केला रे केला, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल तोही एक प्राप्त होतो. म्हणून आज या, कारण प्रयत्न केल्यानंतर काय एक होत नाही आहे. म्हण एक अशी, प्रयत्न करिता तेल वाळूचेही गळे. आपण या घेरे परिवाराचं जर आपण सूक्ष्मावलोकन केलं तर गरीब परिस्थिती, आमचे काका पाटील, प्रभात आप्पा, आमची नाजूक परिस्थिती आहे. पण पुढं चालून त्यांच्या पोटी 2 हिरे निघून त्यांनी ही एवढी मोठी प्रगती केली. कारण प्रयत्न केल्यानंतर काही केल्याने होत आहे रे, ते अधिक केलेची पाहिजे. म्हणून त्यांनी हे जीवन असो किंवा राजकीय जीवन असो, त्यामध्ये 3 वला यांनी जास्त प्राधान्य दिलेलं आहे. ते म्हणजे बँकेत गेल्याच्या नंतर पहिलं व म्हणजे त्यांचं वक्तृत्व, त्यांचं बोलण्याची विनम्रता, त्यांच्या दुसऱ्या प्रती असणारा व्यवहार. वक्तृत्व एवढंच नाही तर त्यांनी विकासही सुद्धा यामध्ये केलेला आहे. विकास काय केलेला आहे, पहिली 1 शाखा होती, 2 शाखा झाल्या. आज जवळजवळ लोकांच्या विश्वासाला पात्र ठेवून त्यांच्या 60 अशा प्रकारच्या या शाखा आहेत. पहिलं म्हणजे वक्तृत्व आहे, दुसरा म्हणजे त्यांच्या प्रती असणारा विकास आहे, तिसरा म्हणजे विनियोगही सुद्धा, विनियोग म्हणजे दान हे सुद्धा आहे. असे अनेक व आपल्याला सांगता येतील, परंतु या नक्षत्र आळबनचं व सांगायचं म्हणजे वजनच काही वेगळं असं. आणि खासदार साहेब, मी एका संस्थेचा संचालक आहे. मागील 25 वर्षापासून सहकारामध्ये काम करतोय आणि 25,000पासून 700 कोटीपर्यंत व्यवसाय करणाऱ्या संस्थेचं काम करतो. एखादी सहकारी संस्था जर काम करत असताना काम कशा पद्धतीने करावं, तर आम्हाला एक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने कळते की मी जाहीरपणे सांगतो की काका साहेबांकडे बघून ते त्या पद्धतीने काम. एवढ्या सगळ्या संघटना असताना अतिशय विनम्रपणे माणसाने एखाद्या सेवेभाव जपला पाहिजे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ते आहे. आपण सर्वांनी तुकाराम महाराजांचं प्रमाण दिलं की जोडण्या धन उत्तम व्यवहार आहे. तुकाराम महाराजांनी असं सुद्धा सांगितलंय की ज्या सहकारामध्ये काम करत असताना काय की असाध्य ते साध्य करीता साय, असं कारण अभ्यास तुकाराम. बरोबर, आज सगळ्यात असाध्य गोष्ट सहकारामध्ये काम करणं, परंतु जी काम करण्याची पद्धती भेरे साहेबांनी जपलेली, निश्चितपणे सहकारात काम करणाऱ्या माझ्यासारख्या सहित जी तरुण मंडळी आहे त्यांच्यासाठी ती मार्ग. मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की एका गावात एक तरुण आपल्या 5-10 सवंगड्याला एकत्र करून एखादी संस्था उभी करतो आणि ती संस्था उभी करून नावारूपास आणतो. तिच्या प्रगतीसाठी अहोरात्र परिश्रम घेतो आणि उत्तरोत्तर प्रगती करून आता किती शाखा झाल्या, 7 शाखेपर्यंत पोहोचतो. याचा आमच्या सगळ्या व्यासपीठावरच्याच नाही, खाली बसलेल्यांच्या सहित सगळ्या लोकांना एक वेगळा अभिमान आहे की आमच्यातल्या एका सहकार्याने एका संस्था नावारूपास आणली आणि ते पुणेवाडीसारख्या गावातला एक तरुण. शेट्ट्याने एखाद्या तरुणाने गेला असतं तर गोष्ट तुमचं गावात रोडवर आहे, परंतु पुणेवाडीतल्या एखाद्या तरुणाने शेट्ट्यामध्ये, लाडसावंगीमध्ये किंबहुना फुलंब्रीमध्ये किंवा अजून कोणत्या एखाद्या गावात जाऊन शाखा सुरू करणं
तिथल्या लोकांचा विश्वास संपादन कर. सध्या कानडे साहेब, मोठी जोखीम काय असेल तर माझ्याकडे पैसे पण ठेवू कुठं हा प्रश्न सगळ्यांना. महाराज यांनाच काळजी वाटते सगळ्यात जास्त, त्यांचं नाव घेतलं. कारण दिवसभर काबाड कष्ट करायचे, मग तो व्यापारी असो, शेतकरी असेल, उद्योजक असेल, आणि त्यांनी महिन्याकाठी काही पैसे बाजूला साठवून बाजूला ठेवायचे की जेणेकरून ती बचत म्हणून आपल्याला कधीतरी कामाला येईल. आणि ते पैसे बाजूला ठेवायचे कुठे नेमके, हा प्रश्न अलीकडच्या काळात 10-15 वर्षामध्ये जास्त भेडसावायला लागला. मी आपल्या सर्वांच्या वतीने काकासाहेब पाटलाला, पांडुरंगाला अशी प्रार्थना करेल की काकासाहेब पाटलाचं जे काम चाललंय त्याच्यामध्ये समाजाचा त्यांच्यावर विश्वास वाढेल, असं त्यांच्या हातून काम व्हावं आणि आपल्या या बँकेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी. का तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे एखादा माणूस येतो, काकासाहेब किती पैसे देतात व्याजाचे, 7%, 8%, 9%, चला मी 15% देतो, माझ्याकडे आणा सगळ्या ठेवी. सगळ्या ठेवी जमा करतो आणि आपल्याकडे ठेवतो, आणि 12 महिन्यानंतर त्याचा पत्ता सापडत नाही, माणूसच सापडतो. बोर्ड मात्र दिसायला आपल्याला लागलेला दिसतो. आपल्याकडे आमच्याकडे बरेच शेतकरी, बरेच उद्योजक, बरेच व्यापारी, त्यातले काही आमिषाला बळी पडले. खेड्यातला माणूस, गोरगरीब माणसं 2 पैसे आपल्याला बाजूला ठेवले, त्याच्यातून आणखीन व्याज जास्तीचं यावं या रास्त अपेक्षेतून, भावनेतून, काही जण त्यातल्या लालसेतूनही म्हणू आपण, आमचे नक्षत्र